नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA, BSc, BCom द्वितीय वर्ष मराठी यशल अभ्यासपत्रिका तिसरी या सेमिस्टर थर्डमध्ये आपण अक्षरांची पहाट ही डॉक्टर प्रकाश खरात यांची कथा पाहत आहोत. या कथेमधलं प्रमुख पात्र रामू आहे. रामू आणि हरी हे दोघं भाऊ आहेत. रामू मोठा आहे आणि हरी हा लहान भाऊ आहे. रामूचे आई वडील किंवा रामू व रामूचा भाऊ आयुष्यभर काय करतात जगण्यासाठी तर कागद, प्लास्टिकचे तुकडे आणि काचेचे तुकडे वेचून आणून घरी टाकणे आणि ते विकणे, त्यावर त्यांचा संसार मतितार्थ अर्थव्यवहार चालत असतो. झोपडपट्टीत राहणारी ही मुलं. पण रामू जेव्हा शाळेकडं बघतो तेव्हा त्यालाही वाटतं की माझा माझा भाऊ हरी शाळेत जावा, शिकावा. म्हणून तो म्हणतो, हरी तू शाळेत जाशील का? तो म्हणतो ठीक आहे, पण आईवडिलांना तर विचारलं पाहिजे. विचारे मी काळजी करू नको असं म्हणतो. कारण दररोज शाळेत जाणारी मुलं पाहून त्याला मोठं कुतूहल वाटत होतं. महानगरपालिकेच्या शाळेतील मुलापेक्षा टाय बांधून चांगले ड्रेस घालून शाळेत जाणारी मुले त्याने अनेकदा उभे राहून पाहिली होती. खूप वेळ त्यांनी अशा पद्धतीची मुलं पाहण्यात वेळ घालवला होता. कारण टाय कोट घालून जाणाऱ्या मुलांच्या शाळेमध्ये शिक्षणाची फी किती असते हे त्याला माहीत नाही. शहरातील फक्त श्रीमंताचीच मुलं महागडी फी देऊन शिकतात व गरिबांची शिकू शकत नाही हा फरक त्याला कळत नाही. व आजचे शिक्षण किती महागडे आहे हे त्याला कळत नाही आहे. पण आपल्या शेजारच्या झोपडपट्टीतील राजाराम बापूचा मुलगा महानगरपालिकेच्या शाळेत जातो हे मात्र रामूला माहीत आहे. आणि आपलाही भाऊ शाळेत जावा असं त्याला वाटतं. आणि हरीच्या होकाराने त्याला खूप आनंद झालेला होता. आणि तो म्हणतो, हरी तू शाळेत गेलास ना, खूप काम मी करेन, तुला काहीच कमी पडू देणार नाही. आणि दररोज तुझ्यासाठी जिलबी पण आणत जाईन, खायला काही ना काही आणत जाईन. हरी विचारतो की मी शाळेत जाईन, परंतु तू शाळेत जात होता तेव्हा काय शिकला रे दादा? खूप काही शिकवत होते मास्तर, परंतु आता मला काही ते सांगता येत नाही आहे. डोक्यातले केस खाजवत रामू म्हणाला. आणि हरी म्हणतो, रामदादा तुला शाळेतली प्रार्थना येते का? 2-4 ओळी येतात. प्रार्थना येते असं आवानीत तो म्हणतो. मला शिकविशील का असं प्रश्नार्थक विचारलं हरीनं. त्यावेळेला तो म्हणतो, त्याला प्रार्थना म्हणजे माहीत असतं, त्यामध्ये काही शिकायचं नसतं. गुरुजी ती पाठ करून घेतात, आपण ती फक्त म्हणायची असते. जसं एखादं सिनेमाचं गाणं म्हणतो ना, तसं प्रार्थना म्हणायची. रोज सकाळी मास्तर सगळी पाठ करून घेत असतं आणि ती फक्त म्हणायची असते. तिच्यापासून काही शिकायचं नसतं. दररोज शाळेतील पोरं म्हणतात तशीच आपण ती म्हणायची असते. सगळे शाळेतली मुलं म्हणतात म्हणून म्हणायचे असते. पण प्रार्थनाच्या पाठीमागचा मतितार्थ काय आहे हे कुणीच जाणून घेत नाही. आणि राम हा त्याचं महत्त्व या ठिकाणी या अनुषंगानं सांगण्याचा प्रयत्न. त्या ओळी मला म्हणून दाखव दादा असं हरी म्हटल्यानंतर तो म्हणतो, भारत माझा देश आहे, भारतीय माझे बांधव आहेत, अशाच काहीतरी त्या ओळी आहेत. अजून बरंच काही आहे. शाळेबाहेर प्रार्थना फक्त शाळेतच म्हणायची असते बरं का हरी. रामा सांगायला लागलेला आहे की प्रार्थना फक्त शाळेतच म्हणायची असते, शाळेबाहेर ती पाळायची नसते बरं का. आचरणामध्ये न आणता जे म्हणायचं त्याला प्रार्थना म्हणतात. हे खरं की खोटं मला माहीत नाही, परंतु प्रार्थना अशीच असते. म्हणजे फक्त ती म्हणायची असते, आचरणात काहीच आणायचं नसतं. आणि जे आचरणात आणत नाहीत त्याला प्रार्थना म्हणायचं. खरं का खोटं मला माहीत नाही,
पण ती आचरणात आणायची असते ही ठीक आहे, पण त्या रामूचं, त्याच्या आईवडिलांचं किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सगळ्यांचं दुःख दारिद्र्य बघितल्यानंतर त्याला वाटतं आपण कुठं सगळे भारतीय बांधव आहोत. कारण गरीब श्रीमंताची तर ही दरी खूप दिसते. इथं पोटाला काम मिळत नाही, खायला अन्न मिळत नाही अशी परिस्थिती. मग आम्ही कुठं सारखे आहोत? म्हणून त्याला वाटतं की प्रार्थना नुसती म्हणायची असते, आचरणात आणायची नसते आणि कोणी तिला आणत नाही. आपण किती आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. नकळत ते दोघे आपल्या तंद्रीत प्रार्थनेच्या ओळी म्हणत होते आणि अचानक म्हणत म्हणत ती दोघं भाऊ रामू आणि हरी म्हणत 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 रस्त्यावरून जात असताना अचानक चाळीशीतल्या एका माणसाच्या ते सहज अंगावर गेले, त्या तंद्रीत म्हणत असताना. आणि तो चाळीशीतला माणूस म्हणतो, गाढवानो अंगावर येता का, दिसत नाही का? त्याने ही शिवी हासडली. त्या माणसाचे त्याने शिवी ऐकली आणि ते त्यांच्याकडे पाहत प्रार्थना म्हणू लागले त्या माणसाकडं. भारतीय माझे बांधव आहेत, भारत माझा देश आहे. एक सुरात असं पाठांतर त्यांचं चालू होतं. असं म्हणत खांद्यावरच्या कागदाचं पोतं सांभाळत ते पळू लागले होते आणि पुढे जाऊन थांबले. कारण हा माणूस मारतो की काय म्हणून ते पळाले आणि पुढे जाऊन थांबले. म्हणजे प्रार्थना कोणती म्हणत आहेत? भारतीय माझे बांधव आहेत, भारत माझा देश आहे. आणि अचानक म्हणता म्हणता त्या तंद्रीमध्ये चाळीशीतल्या माणसाला एक धक्का लागतो आणि तो माणूस शिवी हसडतो. याचं दुःख त्यांना वाटतं, कारण प्रार्थना नुसती शाळेमध्ये म्हणायची असते, ती आचरणात आणायची नसते. त्याच्याकडं उभा टाकूनही ती म्हणतात, पण त्याच्याही चाळीशीतल्या माणसाच्या मनावर काही परिणाम होत नाही. ही भारतीय परिस्थिती आहे, भारतातली सद्यस्थिती या अनुषंगाने. आणि हरी, आता आपण राम भरोसे किराणा दुकानाच्या बाजारपेठेत जाऊ. तेथे दुकान झाडल्यावर बाहेर केर कचरा टाकतात. मी नेहमी त्या कचऱ्यातून शेंगदाणे, सुपारी, गुळ, मिरे आणतो घरी, असं रामा म्हणतो. आणि हरी म्हणतो, ठीक आहे, आता आपण तिकडं जाऊ. दोघंही तिकडं निघालेली आहेत. दुकानदारानं दुकान झाडलेलं आहे आणि ते दोघेही, त्या दुकानदारानं दुकान झाडून केर कचरा बाहेर टाकलेला आहे कचऱ्याच्या ठिकाणी. ती सगळी, त्या दोघंही भाऊ त्याच्यावर तुटून पडतात. त्या कचऱ्यामधले शेंगदाणे, सुपारीचे तुकडे, दगडी फूल, तेजपानाचे तुकडे, एखादा काजू बदाम, गुळाचा एखादा खडा, एखादी लवंग, विलायती, खोबऱ्याचा तुकडा यांना हे भराभर इचू लागतात. मिळालेल्या शेंगदाणा तोंडात घालून पोट भरू लागतात. कचऱ्यात सापडलेल्या खाण्याच्या वस्तूंना पोटाचा आधार ते करायला लागतात आणि अंगावर ऊन झेलत पुन्हा त्या दुकानाच्या झाडलुटीच्या कचऱ्यामध्ये ते तन्मय होत असतात. म्हणजे रद्दी, काच किंवा प्लास्टिक वेचणाऱ्यांच्या जीवनाची व्यथावेदना किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाच्या व्यथावेदनेचं चित्रण रामू आणि हरीच्या माध्यमातून या कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामू हा हरीचा मोठा भाऊ आहे आणि वाटतं की माझा लहान भाऊ हरी शिकावा. हरीनं होकार दिलेला आहे, त्याचा आनंद त्याला झालेला आहे आणि आपल्या भावाला शिकवण्यासाठी आपण भरपूर कष्ट करू, कारण तो मोठा झाला पाहिजे, साहेब झाला पाहिजे. कचऱ्याचं काम करता करता जर मोठा झाला तर परिस्थितीची त्याला जाणीव राहील आणि तो भावाकडेही लक्ष देईल आणि आईवडिलाकडे लक्ष देईल असं वाटतं. आणि ही सगळी म्हणजे त्यांचं जीनच कसं, एखाद्या दुकानदाराच्या कचऱ्यातून काय काय मिळतं ते घेणं, रद्दी घेणं, प्लास्टिक घेणं, काच घेणं आणि हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी घरामध्ये आईचंही काम तेच, वडिलाचं ते, यांचं काम मग वेगवेगळं करून ते विकणं आणि त्यांच्यावरच त्याचा मतितार्थ चालतो, घर चालतं, इतकंच बस. या पलीकडं त्यांच्या जीवनाची व्यवस्था काहीच नसते. झोपडपट्टीमध्ये राहणं, घाणवस्तीत राहणं, अशी ही व्यक्त झालेली चिंता या कथेमध्ये. किंवा एक वास्तव, झोपडपट्टीतल्या व्यक्तीचं एक वास्तव चित्रण, दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण या ठिकाणी. पण अक्षराची पहाट यातूनही कशी दिसते, रामूच्या, त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अक्षरांच्या पहाटीचं तेज कसं दिसतं हे आपणाला पाहायचं आहे. ते सगळं घेऊन घरी येतात आणि घरी आल्यावर सूर्य बराच वर झाला होता. थंडीच्या त्या दिवसात ऊन अंगाला हवेचे वाटत होते. स्वेटर्स घातलेले लोकांना थंडी खूप बोचते का रे रामू दादा, असा प्रश्न विचारले असताना तो हो म्हणतो. कारण स्वेटर्स घातलेल्या लोकांना थंडी वाजते आणि आपल्याला काहीच नाही आहे, फाटके कपडे आहेत, तरी आपल्याला थंडी वाजत नाही आहे. तो म्हणतो,
कारण चौकाच्या कोपऱ्यावर 4-5 माणसं सायकलचे बेकार झालेले टायर जाळत बसले होते. तोंडातून बिड्याचा धूर सोडत होते. आचकट विचटकट बोलून हसत होते. आणि हरीचं ना रामूचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. कारण त्यांच्याकडे वेळ होता, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे साधनं आहेत. आणि ही मात्र गरीब माणसं, यांच्याकडं काम नाही आणि वणवण भटकता आहे. त्यांचं जीवनच अशा भटक्या जीवनासारखं आहे. दररोजच्यापेक्षा आज त्या दोघांना जास्त काही सापडलं होतं. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान. शहरभर वणवण फिरून कागदाचे भरलेले पोते घेऊन घराकडे चालत असताना अनेकदा वाटेत उतरले होते. जेव्हा ते घरी आले तेव्हा आईचे कागदाचे ओझे अंगणात पडलेलं होतं. आई चुलीजवळ बसून तांदूळ शिजवत होती. त्यांनी दुकानाच्या कचऱ्यातून आणलेल्या पुड्या आईला दिल्या. हातपाय धुवून चुलीच्या जाळाजवळ येऊन शेकत बसले. वडीलही थकलेल्या शरीरानं खांद्यावरील कपडाचे तोंड व हात पुसत आले आणि अंगणामध्ये येऊन एक वज्र धपदिशा त्याने टाकलं. बाहेरच्या बाहेर त्याने पाण्याच्या कोठीतून पाणी घेऊन हातपाय धुतले आणि घरात येऊन म्हणाले, कधी आला रे पोरानो? आत्ताच. वांग्याची भाजी झाली, भात शिजला की जेवून घ्या. मध्येच रामूची आई म्हणाली. वडील म्हणतात, चांगली भूक लागली बघ, बरा स्वयंपाक लवकर केला तू. आणि ही सगळी मंडळी जेवून घेतात, झोपडपट्टीमध्ये राहतात आणि आपलं दुःख कुणाला न सांगता आनंदानं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना रामूच्या आईनं वाढलेलं आहे. सगळ्यांनी जेवून घेतलं. पुन्हा आई जेवून घेतले आणि ती आता झोपण्याच्या तयारीत आहेत. नेहमीप्रमाणे कुठल्या झोपडीतून भांडणाचे सूर, झोपडीच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे झोपडपट्टीमध्ये होणारी भांडणाचे सूर आपणाला ऐकायला लागतात. म्हणजे त्या भांडणाला दैन्य, अज्ञान अशा अनेक गोष्टी शतकापासून प्रेरणा देत आल्या होत्या. शहराला लागून असलेली झोपडपट्टीतील मेन कापडाच्या छपराची घरे गर्दी करून दाटीवाटीनं वसली होती. खेड्यापाड्यातून पोट भरण्यात शहरात आलेल्या विविध छोट्या जातीची ती घरं सारखी वाटत होती. तेथे वसलेल्या झोपडपट्टीत अजून तरी एक ब्राह्मण, बनिया, राजपुताचे प्लास्टिक कापडाचे घर नव्हते. बहुसंख्य मांग गारुडीच तिथे राहत होते. धर्मसत्तेनं आणि राजसत्तेनं त्याचं समृद्ध बनण्याचे हक्क त्यांच्या वस्तीवरून प्राचीन काळापासून लुबाडून घेतलेले दिसत होते. विज्ञान युगाचा व लोकशाहीचा ते वाराही हिंडत नव्हता. रात्रंदिवस थोड्या अंतरावर मोटार, आगगाडी व विमान आपले आवाज त्या वस्त्यांच्या कानात होतच होती. अनेक खोपटातून म्हाताऱ्याच्या, स्त्री पुरुषांचे खोकल्यांचे आवाज उठत होते. रस्ताभर अनेकांना चामडीचे रोग जडले होते. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे मिळेल त्या ठिकाणावर कामापुरतं पाणी ते मिळत होते. म्हणजे ह्या झोपडपट्टीची अवस्था कशी आहे ती लेखकानं वास्तव पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण डॉक्टर प्रकाश ओंकार खरात हे नागपूरचे आहेत आणि नागपूरच्या झोपडपट्टीचं चित्रण या ठिकाणी मला वाटतं वास्तवतेनं या ठिकाणी आलेलं आहे. रामू आणि हरी हे या पात्राच्या माध्यमातून कथेला अक्षराची पहाट या कथेचा रंग सोज्वळपणे उठवून दिसण्याचा प्रयत्न होत आहे. कारण ह्या झोपडपट्टीमध्ये होणारी भांडणं, या झोपडपट्टीमध्ये सतत दैन्य, अज्ञान शतकापासून प्रेरणा देत आलेला आहे. कारण या ठिकाणी बनिया, ब्राह्मण, राजपुताचे प्लास्टिकची घरे नव्हती. बहुसंख्य मांग गारुडीच या ठिकाणी राहत होते. कारण धर्मसत्ता आणि राजसत्तेनं प्राचीन काळापासून त्याचा समृद्ध बनण्याचा हक्क हिरावून घेतलेला होता, लुबाडून घेतलेला होता. आज आपण विज्ञान आणि लोकशाहीच्या युगामध्ये हिंडत असून सुद्धा विज्ञान युगाचा आणि लोकशाहीचा वाराही या झोपडपट्टीमध्ये वाहत नव्हता. कारण इथं कुठल्या सुविधा झालेल्या नव्हत्या आणि रात्रंदिवस इथं सतत भांडणं अशी दिसत होती. कारण इथे सगळी वस्ती घाण आहे आणि या खोपटातून म्हाताऱ्या स्त्री पुरुषांचे खोकल्याचे आवाज सारखं येत होते. चामडीचे रोग अनेकांना जडले होते. पिण्याची पाण्याची सोय नाही. कामापुरतं पाणी मिळत होतं. उघड्यावर इथल्या स्त्रिया आंघोळ करायला बसत होत्या, पण त्या स्त्रियाकडे कुणी चवीनं पाहत नव्हतं. वासनेचा गंध मात्र या झोपडपट्टीमध्ये उमटत नव्हता. पोटाच्या आगीने त्याच्या ढणढणत्या जाळात सगळं लोटलं होतं. व्यवस्थेनं दारिद्र्याच्या खोल दरीत ढकलून ही माणुसकीच्या सावलीत ती माणसं आयुष्य कंठीत होती. भावाला भाऊ आणि बहिणीला बहीण म्हणून सोज्वळ नातं विशाल वटवृक्षाची सावली होऊन तेथे जगत होतं.
तीन दगडाच्या चुलीवर संसार मांडून दुःखाच्या ऋतूंना स्वतःच्या खांद्यावरूनही ती माणसं ढकलून देत होती. आंधळ्या वर्तुळात आयुष्याचा धागा ओढीतच ती माणसं आनंद फुलवीत होती. अशा त्या काळ्याकट्ट अंधारात विद्येची एक पंथी लावण्याचे स्वप्न रामू पाहत होता. आपल्या मनातील हा भाव व्यक्त करीत हळूच तो वडिलांना म्हणाला. म्हणजे या ठिकाणी वासनेचा वारा नाही आहे, बहीण भाऊ म्हणून सगळं सज्वळपणाने नातं निर्माण करून जगतात आहेत. तीन दगडाची चुलीवर संसार थाटणारी आणि सगळ्या दुःखाचा डोंगर घेऊन जगणारी ही माणसं आणि अशा आंधळ्या वर्तुळात आयुष्याचा धागा ओढत असताना आनंद फुलवीत असणारी ही माणसं आणि अशा अवस्थेमध्ये अशा काळ्याकट्ट अंधारामध्ये विद्येची एक पंथी लावण्याचं काम स्वप्न रामू पाहतो आहे आपल्या भावाच्या रूपाने. अक्षराची पहाट इथंच सुरुवात होते आणि तो म्हणतो, आबा हरीला माझ्यासारखे कागद विचून जाण्यास सांगू नका, आपण त्याचं नाव शाळेत घालू. काय रे, कुठून आणलं हे खूळ? रामूचे वडील म्हणाले. हे खूळ कुठून आणलं नाही, आम्ही दररोज शाळेत जाणारी मुलं पाहतो, आम्हालाही वाटतं त्याच्यासारखं शिकावं. रामू म्हणाला, अरे पोरांनो, शाळा शिकून आपणाला कोण नोकरी देणार? कागद विचून आपलं कसंबसं पोट तरी भरतं. उद्या शिकलं सवरलेलं पोरगं नोकरी लागली नाही तर कागद वेचण्याच्या कामातूनही हुकलं रे. रामूचे वडील म्हणाले, नाही बा, शिकून पोर हुकत नाहीत, शिक्षण जीवनाला चांगलं करतं, तुम्ही काळजी करू नका, मी शिकवीन हरीला, त्याला मी शाळेत जाण्यासाठी समजावलं, तो शाळेत जाण्यास तयार झाला. रामूनं एका दमात सांगितलं, ठीक आहे, माझी ना नाही, कोणत्या चांगल्या बापाला पोरगं शिकावं, मोठं व्हावं असंच वाटतं, माझा काही विरोध नाही, तुझ्या मायला विचार. त्याच्या आईकडं हात दाखवत रामूचे वडील म्हणाले, आता मला व काय विचारता? मी तर पहिल्यापासून म्हणत होती आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा शिकवा म्हणून. हरी दररोज शाळेत जाशील ना रे बाबा? आपल्या बाबासाहेबांनी होशील ना शिकून? हळूच आईने हरीला विचारलं. अक्षराची पहाट इथं सुरुवात होते आहे. रात्रीच्या वेळेला रामू आपल्या वडिलांना म्हणतो की आबा हरीला माझ्यासारखं कागद वेचायला सांगू नका, त्याला माझा विचार आहे, आपण त्याला शाळेत घालू. हे कुठून खूळ आणलात? अरे हे ठीक आहे, शाळा शिकून आपणाला कोण नोकरी देणार आहे? कागद विचून कसं बसं पोट तर भरल, पोरग शिकल्यावर कागद बी वेचणार नाही, सगळं चुकलं, मग सगळं अवघड होऊन जाईल. नाही बाबा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण माणसाचं मन परिवर्तन करत असतं, शिक्षण माणसाचं जीवन परिवर्तन करत असतं, शिक्षण माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणून माणसाला पुढं नेण्याचं काम करत असतं, माणसाला प्रगतीवर नेण्याचं काम करत असतं. म्हणून शिक्षण जीवनाला चांगलं करतं, काळजी करू नका, मी शिकवीन हरीला, शाळेत जाण्यासाठी समजवलं आहे, तो तयार झालेला आहे. वडील म्हणतात, ठीक आहे, माझी काही हरकत नाही, कोणत्या बापाला वाटत नाही मुलगा शिकावा, मोठं व्हावा, मला त्याचा काही विरोध नाही, तू तुझ्या आईला विचार. ती आई म्हणते, मी कशाला मला काय विचारायची गरज आहे, मी तर पहिल्यापासून म्हणत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना सांगितलं आहे, दलितातल्या लोकांना शाळा शिकवा, आपल्या प्रत्येकाच्या मुलांना. संत गाडगेबाबांनी सांगितलं आहे, घरात भांडे विका, वेळ पडल्यास कपडे घेऊ नका, एकाच ड्रेसमध्ये राहावा, पण मुलांना शिकवा. कारण शिक्षण घेतल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये खूप परिवर्तन होत असतं, आपली दरिद्री दूर होत असते, हेच सांगायचं होतं. आणि आईला वाटतं, बाबासाहेबांनी शिकून व्हावा माझा मुलगा, जातोस का नाही रे शाळेत हरी रोज? हो, दररोज शाळेत जाईन, अभ्यास करीन, दरवर्षी पास होईन, असं हरीनं शब्द दिलेला आहे. त्याच्या होकारानं वडिलाचं मन दैन्य अवस्थेतही आनंदानं फुलून जातं. कारण वडील जेव्हा जिल्हा कचेरीतील आवारातील कागद वेचताना पाहिलेल्या साहेबांसारखं त्याचं पोरगं त्यांना दिसू लागतं. मेडिकल कॉलेजच्या दवाखान्यातील कागद लिहून देणाऱ्या बाबूसारखं पोरगं भासू लागतं. कारण
त्याने पोस्ट ऑफिसमधून, आकाशवाणी दूरदर्शनमधून, बँकामधून, कॉलेजमधून शिक्षण घेऊन काम करणारी माणसं कागद वेचताना पाहिली होती. ही माणसं नोकरीला, कागद वेचणारी माणसं नोकरीला लागलेली होती. पोस्ट ऑफिसमध्ये म्हणा, आकाशवाणीमध्ये म्हणा, दूरदर्शनमध्ये, बँकामध्ये, कॉलेजमध्ये मुलं ही नोकरीला लागलेली होती. माझाही मुलगा अशा पद्धतीनं शिकून जरी कागद वेचणारा असेल, आपण त्याला शिकू आणि माझाही मुलगा उठावदार दिसेल, शिक्षण घेईल आणि मोठा साहेब होईल असं वाटतं. कारण आपलं पोरगंही उठून दिसेल या आशेने त्याच्या मनात शिक्षणाची पहाट जन्म घेते दुसऱ्या क्षणी. पण हे सगळं वाटतं, बाबासाहेबासारखा माझा मुलगा शिक्षण मोठा होईल, नोकरीला लागेल आणि चांगल्या पद्धतीनं घराची सेवा करेल, घरालाही पुढं नेईल, आर्थिक विवंचनेतून दूर काढेल आणि आपणही सगळ्या समाजाला मदत करू ही अपेक्षा त्याची असते. पण दुसरीकडं मात्र त्याच्या डोक्यामध्ये दुसरा एक विचार निर्माण होतो. दुसऱ्या क्षणी खेड्यात राहणाऱ्या सख्या भावाचा मुलगा नामदेव मॅट्रिक शिकून घरीच बसलेला आठवला. हेही दुःख वाटतं. हा सख्या भावाचा मुलगा नामदेव मॅट्रिक शिकून घरी बसलेला आठवला. एकाच वेळी त्याच्या मनात चांगला विचार फुलला होता आणि दुसऱ्याच वेळा बेकार विद्यार्थ्याचं वास्तव शरीर वृक्षाचे अरण्य होऊन मनातून सरकले. सभोवतालची कपटी व्यवस्था हरीच्या जीवनात शिक्षण घेऊन पाठ फुलविल का? ही कपटी व्यवस्था आहे समाजातली. यांनी शिक्षण घेतल्यानंतर याच्या जीवनामध्ये शिक्षणाची पहाट फुलवल का? अंधार संपून जाईल का? दुसऱ्याने ती काटेरी भावना त्याने झटकन मनातून काढून टाकली. नामदेवची भावना काढून टाकली. पॉझिटिव्ह विचार तो करतो आणि तो म्हणतो. तेव्हा हरीची आई हरीला जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळीत होते. डवरलेल्या वृक्षांच्या मनानं उब देत होती. हरीकडे पाहून त्या सगळ्या कुटुंबाला दारिद्र्याच्या आबाळातही अक्षराची फाट फुलते आहे हा विश्वास जाणवला. हरी आईच्या मांडीवर बसलेला आहे आणि सगळीकडं तो पाहत आहे. आईकडं, वडिलांकडं, भावाकडं पाहत आहे आणि सगळ्याच कुटुंबाला दारिद्र्याच्या आवाळातही एक अक्षराची पहाट फुलत असताना दिसते हा विश्वास त्यांना जाणवतो. दैन्याच्या क्षितिजावरही बाराखडीची अक्षरवेल सुबक वळण घेताना दिसू लागलेली आहे. आईच्या खांद्यावरून हरी हा सगळीकडं पाहतो. त्यावेळेला हरीच्या रूपाने वेचलेल्या कागदाच्या गठोड्यावर उगवलेली अक्षराची पहाट अनुभवताना दिसते. अक्षराची पहाट या कथासंग्रहातून अक्षराची पहाट ही कथा घेतलेली आहे. डॉक्टर प्रकाश खरात यांनी लिहिलेली ही सुंदर कथा ही दलित किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या व्यथावेदनेचं चित्रण आणि त्यांच्या मनामध्ये असणारी शिक्षण घेण्याची आस, एक जीवनाला कलाटणी देणारी प्रक्रिया आहे. परिवर्तनवादी विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेतलं पाहिजे. ज्ञान ही जीवनाला खूप मोठं बनवणारी गुरुकिल्ली आहे. आर्थिक प्राबल्य वाढवण्यासाठी, कुटुंबाचा विकास करण्यासाठी, संपूर्ण समाजाचा विकास करण्यासाठी शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. किती दिवस दारिद्र्यात पडून राहायचं आणि रामूला वाटतं की आपला भाऊ शिकावा, मोठा व्हावा आणि या दारिद्र्यातून दूर व्हावा. एकूणच या कथेचं वाङ्मयीन मूल्यमापन करत असताना रामूच्या मनामध्ये भावाविषयी असणारी शिक्षण घेण्याविषयीची कल्पना किंवा भाव खूप मोठा उदात्त आहे, त्यागमय आहे. कोणत्याही भावाला आपला लहान भाऊ शिकावा, मोठा व्हावा आणि मोठं झाल्यावर त्यांना आपल्याकडं पाठ फिरून पाहावं असं वाटत असतं. ही भावना या कथेतून येते. एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, कागद वेचणाऱ्या, काच वेचणाऱ्या, प्लास्टिक वेचणाऱ्या मुलांच्या मनामध्ये हा उदात्त शिक्षणाविषयीचा उदात्त हेतू यावा. हे दारिद्र्य आणि अज्ञान घालवण्याचं एक परिवर्तनवादी विचारांचं सूर्याचं किरण आहे आणि ते किरण या झोपडपट्टीमध्ये आलेलं आपणाला पाहायला मिळतं. हीच ही कथा सांगून जात आहे. शिक्षण हे किती महत्त्वपूर्ण आहे
आणि शिक्षणानं जीवनाचं परिवर्तन किती होतं हे शाळेत जाणाऱ्या मुलाकडे पाहून वाटत असतं आणि ती किमया त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळते. 18 विश्व दारिद्र्याचं चित्रण आपण भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हे म्हणत असताना ही दरी कशा पद्धतीची आहे हे लेखकानं दाखवून दिलेलं आहे. समतेच्या राज्यामध्ये, बंधुभावाच्या राज्यामध्ये, मानवतेच्या राज्यामध्ये सगळ्यांना समानतेचा हक्क मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे आणि ते हक्क मागण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही कथा त्या दृष्टिकोनातून विचार केला तर खूप सुंदर आहे. इथं आपण थांबू. धन्यवाद.